आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि कुणाची ग तू पोर? आणि ही अशी माझ्या अंगठीला काय ती? आणि थोरा मोठ्यांच्या बरोबर बोलायचं काय शिकवलं का नाही कोणी हिला? शकू असं का बोलतेस तू? ए काय शकू शकू लावलंय ग? मंगल कुणाची आहे ही पोर? आणि सरे त्या अणूचं काय झालं? बाळण झाली काय ती? तो आदित्य तिला फसवतो हे शेवटी कळलं का नाही तिला? आणि सरे सांगून ठेवते तुला, अजिबात त्याला पाठीशी घालायचं नाही. त्या दोघांच्यासाठी लई केलंच आतापासून. पण आता नाही, आता तू तुझ्या परीक्षेवर ध्यान दे. काय सावी, अगं काय झालं? रडतेस का तू? इकडे बघ ना शकू कशी वागते. कुणाची मुलगी आहे विचारते. एवढं काय लाड करताय त्या पोरीचं? कुणाची आहे ही पोर? ही अनुची तरी पोर नाही ना? कोण अनु? मी अनुची मुलगी आहे. आपण आज जाऊ. नाही सोड, मला शकूशी बोलायचंय. शकू कोण आहे अनु? माझी आई आहे का? बोल ना शकू, मी अनुची मुलगी आहे. ए बाळा, कोणी नाही. हे बघ, शकूला बरं नाही ना म्हणून ती अशी बडबड करते. आई तिला औषध देईल, मग तिला बरं वाटेल. चल आपण आज जाऊ. चल. मला बोललं नाही शकूशी. अगं असं काय करते? उद्या जायचंय की नाही लवकर शाळेत? चल. नाही सोड मला. अगं सकाळी लवकर उठायचं. एडी शकूशी बोलू दे. नाही रे, चल. अगं एडी सरांना पराठे करायचे नाही. चल चल चल. अगं चल. मंगल ही तरी मला सांग, कुणाची ही पोर? आजे खाली बस. ती पोरगी आजे प्लीज खाली बस. खाली बस. वर बस. ती सांग सगळं सांग. थांबा, शांत व्हा. सोड मला. सावीच मला विचारू दे शकूला. सावी सोड ना मला. सोड ना, सोड. चल उद्या मला आधी सांग. सावी ऐक ना माझं, झोपून घे आता तू. हा अगं मला जाऊ दे ना. पण तू मला सांग, अनु कोण आहे आणि आदित्य कोण आहे? मी अनुची मुलगी आहे का? पाच दिवसांचे डोस दिले नाही. आजे दर गोळ्या घे. अगं मला काय धार भरली होय? आणि कसलं औषध देतेस ग? आयुष्यात मी कवा औषध घेतलंय काय? मंगल, घेतलंय मी औषध? मामी मी तुमच्या पाया पडते हो. हे बघा कान धरते. माझं चुकलंय हो मामी. हे बघा काय झालंय कसं झालंय ना, मी सगळं तुम्हाला सांगते. पहिल्या तेवढ्या 2 गोळ्या खाऊन घ्या. हे बघा तुम्ही गोळ्या खाल्ल्या का नाही, मग मी तुम्हाला गरम गरम दूध देते. काय बोलतीस काय कळत नाही बघ मला. पण दूध पाहिजे मला, मसाला दूध. ते कोजागिरी पौर्णिमेला करतात की नाही तसलं दूध, आणि मोठा ग्लास भरून. आज कोजागिरी पौर्णिमाच आहे ना? हो हो हो.
हा मग मंगल केली असशील की तू दूध. हा हा बरं बरं, मी तुम्हाला का नाही गरम गरम दूध देते कोजागिरी सारखं. हा चला, आणि चंद्र पण दाखवते. चला चल चल चल. बाप रे, काय भयंकर प्रकार आहे आजींचा. हो ना, 5 दिवसांच्या गोळ्या चुकल्यात भाऊजी. अजून काय होणार आहे? आणि आत्ता आईला बोलून तरी काय उपयोग आहे? जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच झालं. आदित्याने अनुचं नाव ऐकून ना सावी मला 100 प्रश्न विचारणार. शेवटतर तेच कळणं झालं मला. अगं पण सर, हे आजी ठीक होईल ना ग? होईल ग, हे असं सारखं होत असतं तिला. उद्या सकाळी नॉर्मल होईल, सगळं विसरून जाईल ती. नाही नाही नाही, पण सुंदरी, हा विषय ना जरा गंभीर आहे. स्पेशली सावी समोर हा विषय परत येता कामा नये. काय मालूम? एवढं कळत नाही का मला? तर काय तुम्ही पण सरे, नको काळजी करूच. आता मी आले ना, आजीच्या सगळ्या औषधांची जबाबदारी ना माझ्यावर. ते सगळं ठीक आहे का, पण मला ना खरंच कळत नाही मी कुठवर सावीशी असं खोटं बोलणार. आपण सगळे कुठवर हे खोटं निभावू शकू. सध्या तरी निभवायलाच पाहिजे आपल्याला सुंदरी. विषय थोडा गंभीर आहे, पण तू नको टेन्शन घेऊस, होईल सगळं ठीक. होपफुली. असो, मी जाते, बघते तिच्या. गुड नाईट. गुड नाईट. सावी, हे बाळा, सावी इकडे बघ माझ्याकडे. तुला माहितीये ना आपली शक्कू कशी आहे. जरा गोळ्या चुकल्या ना तिची सगळी गडबड होते ते. हा, पण ती मला कशी विसरली? मला बाळा, तुला तर माहितीये ना ती तर सगळंच विसरते. आणि आपलं घर सुद्धा विसरते ती, तिच्या लक्षात नाही राहत. माहितीये ना? तू आठवत होती, मंगलाची आठवत होती, मीच कशी नाही आठवत? आणि ती म्हणत होती ती कुणाची मुलगी आहे. भाऊ बाळा, तुला तर माहितीये ना आपल्या शक्कूला तो आजार आहे विसरायचा. तू तिच्या गोळ्या औषधं द्यायला आठवण करते की नाही, तर तिच्या लक्षातही राहत नाही. असं तू मनाला लावून घेणार आहेस का? नाही ना? आणि मला माहितीये माझी सावी एकदम गुड गर्ल आहे, शक्कूवर नाही रागवणार. आता तू पटकन झोप, आपण उद्या शक्कूशी बोलू छान. मी झोपते, पण मला सांग, अनु कोण आहे? आदित्य कोण आहे? मी अनुची मुलगी आहे का? बाळा, आदित्य आणि अनु कदाचित आजीच्या ना लहानपणीचं कोणीतरी मित्रमैत्रिणी असतील. आणि शक्कू आता इतक्या दिवसांनी आता त्यांच्याबद्दल बोलली म्हणजे ती विसरत असते ना सारखी. ती इकडचं तिकडं तिकडचं इकडं सतत करत असते, सगळं मिक्स करते शक्कू. आणि तसंही आम्हाला त्याचे माहित असतील, हो की नाही आई? हो ना. हा, हे बघ, उद्या सकाळी तुला लवकर उठायचं आणि एडी सरांसाठी पराठे बनवायचे की नाही तुझ्या हाताने. हा, आता जर उशीर केलास ना उद्या सकाळी तुला लवकर जाग नाही येणार. चल लवकर झोप. बघू गुड गर्ल आहेस की नाही, छान पाय ना माझं. झोप. आई, तुम्ही जाऊन झोपा आता. निभावलंच तू. आता पुरता आहे. नको विचार करूस एवढा. तू पण दमलीयस, जाऊन झोप. नाही आई, मला कशी झोप लागल आता. माझ्या खोटेपणाचा ना तळस झालाय. तिचं शाळेत ऍडमिशन करायला गेले होते ना, तेव्हा तिथं वडिलांचं नाव विचारलं. त्यावेळी माझ्याकडे काय उत्तर नव्हतं आणि आजही नाही. शाळेत वडिलांचं नाव लागतं ना. तिला मी एवढंच सांगते, तुझे वडील पण मीच आहे, तुझी आई पण मीच आहे. अजून किती दिवस खोटं बोलणार आहे मी?
कधीतरी तिला कळेलच ना, जेव्हा ती मोठी होईल. तुम्ही माझ्याशी खोटं बोलात का? मग काय उत्तर देणार आहे तिला आपण? आई, पराठा थोडा वाकडा तिकडे झालाय. आवडेल ना एडी सरांना? तू तुझ्या हाताने बनवलायस की नाही, त्यांना नक्की आवडेल. आणि मी आहे ना तुझी मदत करायला, काही नाही जमलं तर. बघितलं का, त्याला म्हणतात प्रेम. किती मायने करते हो लेकरू. खरंच त्या ईडी सरासने मानलं पाहिजे. लहान लेकरासने एवढा लळा लावतात म्हणल्यावर ते भारीच असणार आहे. पण बघ ना आजी कसं आहे, एवढे चांगले ते, एवढं ऐकलंय आपण त्यांच्याबद्दल, तर त्यांना भेटायलाच नाही मिळालं. आणि आता तर ते निघालेत सोडून. आई, हे बघ. मस्त. भारी आहे बरं का. आता एडी सर माझ्या हातानेच खाऊन जाणार आहे. बरं साऊ, तू लाटलंय ना, आता राहू दे बाळा, आई भाजल. सरू, तू भाजून घे बाई, उगीच आगेशी खेळ नको. नाही, मीच भाजणार. सावी, बघ काय मस्त येतील बघा. बाबा, डोसा आम्हाला आजच्यासाठी पाहिजे, उद्यासाठी नाही. अरे आता आता ठीक होईल बघ, 2 मिनिटं. हे याचं काय नाही, नवीन काढू ना आपण. द्या, मी करते. अहो नाही, नको, जमेल. तर ऍक्च्युली तवा आहे ना, तो तवा गरम नव्हता झाला. आता आता व्यवस्थित तो इक्वली सगळीकडून गरम झाला. तो होईल बघा आता लगेच. बाबा, उगाच टाइमपास नका करू. किती तुम्ही करा, आई सारखं नाही जमणार आहे तुम्हाला. अरे एक काम कर, तू जा आणि लवकर तयार हो. तोपर्यंत मी मस्त आता बनवून घेतो. तो आता तवा तापलाय ना, मस्त होईल. आता तू जा, मला पण तुझ्या स्कूलला यायचंय, तुझी फी भरायची आज. जा जा जा. अहो द्या, मी करते. जमेल ते. द्या, मी करते. गॅस हो, घराचं पेपरवर्क सगळं झालंय. फक्त आता आमच्या दोघांचे डॉक्युमेंट्स बाकी आहेत आणि माझ्या फायनल सेटलमेंटचे पैसे येणं बाकी. ओ हो, एकदा ते झालं ना की मग ही जागा सोडायला मोकळ आहे मी. मला लवकरात लवकर ही जागा सोडायची. इकडे राहणं आता सेफ नाहीये. नाही, आज काही करून मी सेटलमेंटचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो ऍट एनी कॉस्ट. हो, लवकरात लवकर ही जागा सोडायची आहे. चालेल, तुझ्या एजंटला पाठवून दे. हो, बघतो मी पुढचं. ठीक आहे, ठीक आहे. ते समजत खरंय, पण आम्हाला पण मिळेल की नाही चव सावीच्या आजच्या पराठ्याची? का फक्त एडी सरांनाच देणार? घाबरू नको शशी आजी, मी सगळ्यांसाठी एक एक पराठा बनवते. हा, अगं बाई, एवढे नको, एकच कर. आम्हाला सगळ्यांना पुरे तेवढा. सावी, हा, हे बघ तुझ्या सरांसाठी गिफ्ट घेतलंय, पुस्तक. ओके ना? वाव, म्हणजे तू पण खरंच येणार आहेस एडी
सरांना भेटायला? हो, मी पण येणार आहे. मलाही भेटायचं ना त्यांना. सरू, मी पण येऊ का तुमच्या बरोबर? नको नको बाई, आधीच रात्री तुला बीपीचा त्रास झालाय, परत अजून दगदग नको. नको नको. नाही हो, काही नाही, आता बरं वाटतंय ना मला. गाडीतून जर जायचंय, येऊ दे की मला. अच्छा, तिला पण शकू सारखं लाल दिव्याच्या गाडीत फिरायचंय का? आई, प्लीज येऊ दे ना तिला पण. बरं, ठीक आहे, ये! चालेल. मी घेते आवरायला. मॅडम, उरका लवकर, आता बास झालं. आवरायला घ्यायचं. हो. काल ऐकलेल्या त्या आवाजाचा शोध घ्यायचा आहे मला. त्या वेड्या आशेनच येते. त्रास होतोय नानू, अजून काहीच दिवस, मग मी या सगळ्यांपासून लांब घेऊन जाईन तुला. फक्त तू आणि मी प्लीज आधीसारखी हो ना. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी, माझ्याकडनं चूक झाली तर मला माफ करणारी माझी अनु. आज तुला हेवी डोस दिलाय मी, थोडस बेअर करणं माझ्यासाठी प्लीज. आय लव्ह यू अनु, आय लव्ह यू. सावी, झालं का? निघायचंय. हो हो, काळजी नको करूस. शशी आजी करून देते माझी तयारी. आमच्या घरात 3 आज्या आहे, पण आमच्या ठकूबाईची सर कोणालाच नाही. हॅलो, हा बोला ना. काहीच संशयास्पद नाही आढळलं. अरे ठीक आहे, तरी पण त्या डॉक्टर किरणवरती लक्ष ठेवा. अजून 2-3 दिवस तरी हे सगळं कंटिन्यू करा. त्याच्यावरती असंच पाळत ठेवत राहा, कारण त्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही. ठेवते. आज एक फायनली रेजिग्नेशन लेटर देतो आणि सेटलमेंटच्या पैशांचा जो काही मॅटर आहे तो सॉल्व्ह करून टाकतो ॲट एनी कॉस्ट. आणि सावीलाही शेवटचं भेटून घेतो. आयुष्य झालंय माझं. माझी बायको माझ्या जवळ आहे, पण ती माझं प्रेम ओळखत नाही. माझी मुलगी माझ्या समोर आहे, पण तिला मी तिचा बाप हे सांगता येत नाही. ती सुंदरी आमच्या आयुष्यात आलीच नसते ना, तर सगळं व्यवस्थित झालं असतं. ठीक आहे, ऍटलीस्ट सावीला बघता तरी आलं. कशी दिसते, कशी असते एवढं तरी कळलं आपल्याला. तिला जवळ घेता आलं स्वतःच्या. ठीक आहे, या आठवणींवर आयुष्य काढेन मी. ए सरू, काय? ही बघ साडी. रोजच्या बर्थडेला ना ही नेस. मी पिको आणि फॉल करून ठेवते बरं का. छान दिसतील ग.
मला कोणासाठी छान दिसायचंय? म्हणजे मला असं म्हणायचंय की आरवचा वाढदिवस आहे ना, त्यात माझा नटायचा काय संबंध? आणि तसंही तुला माहितीये मला नटायसाठी किती उत्साह असतो, म्हणजे मी किती लक्ष घालते छान दिसण्यामध्ये. अगं उलट म्हणूनच मी लक्ष घालायला लागली. मालू, मला सांग, तुझी आणि आईची चॉईस एकदम सेम सेम कशी काय व्हायला लागली ग? आता तुझ्यापासून काय लपवणार ना. म्हणजे मंगला ते जियात काय बी चूक नाही बरं का. आणि ती काय पण करते का नाही ती तुझ्या सुखासाठीच करते ना. आणि आता मी आले ना त्यामुळे तिने सगळा चार्ज माझ्या सोपवलाय बरं. आणि तुझा रोजचा लुक, तुझी स्टाईल ना मी डिसाईड करणार. आणि तू आयुष्यात फक्त कलेक्टर थोडी नाहीस. काय म्हणाली? आधीच आमचा आईचा उत्साह, त्यात अजून आमच्या मालूची भर.